सानपाडा विभागामध्ये अज्ञाताने हे बॅनर्स लावले असल्याची माहिती. बातमी अकोल्यातून आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसला 21 जागांवरती यश मिळालं. अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केल्याचा भाजपला फटका बसलाय. गेल्या वेळेस काँग्रेसला मिळाल्या होत्या 12 जागा आणि याच 12 जागांमुळे सध्या चर्चेचा विषय सध्या अकोल्यामध्ये सुरू आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसला 21 जागांवरती यश मिळालंय. अकोटमध्ये एमआयएमला सुद्धा बऱ्यापैकी यश मिळाले. त्यामुळे गेल्या वेळेस काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या आणि आता 21 जागांवर काँग्रेसनं यश मिळालं. ज़्यादा सीट तो आई, पे सबसे पहले तो अकोला की जनता का धन्यवाद करता हूं कि उन्होंने इतना बड़ी सीटें हमारी चुनकर दी. हमारी 5 सीटें और बहुत कम अंतराल से आ रही है. अगर 5 सीट चुनकर आती तो खुशी दुगनी होती. पुढची बातमी पाहूयात. पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोरडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवरती गंभीर टीका करण्यात आली आणि सोबतच ठाकरे गटाला सुद्धा त्यांनी सोडचिठ्ठी दिली.